हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडली कवरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, पवन सुत हनुमान की जय, स्वानंद निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज, वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि, जय जय रघुवीर समर्थ, नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा, पराप्रमय प्रमदा विलासिया, नमो संसार तम सूर्या अपरमित परमवीर्या, तरुण तरतुर्या लालन लीला, नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना, सज्जन वन चंदनाराध्य लिंगा, नमो चतुर चित्त चकोर चंद्रा, आत्मानुभव नरेंद्र, स्मृती सार समुद्रा मन्मथा, नमो सुभाव भजन भांजना, भवेत कुंभ भंजना, विश्वोद्भवना श्री गुरुराया, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारियेली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझी उपमा नाढळे अलोकी, भवसिंधुसी बांधिला से तुझेणे, अनाथा दिना कारणे तुकयाने, तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा, जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली, कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुर्वे नमः. प्रिय संत सज्जनो, आजची आपली शुक्रवारची जी गाठेवरचं जे चिंतन चालतं, त्या गाठेवरच्या चिंतनाचं गेल्या शुक्रवारी आपण 260 नंबरचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला शेवटचा अभंग 260 होता. आज 261 नंबरचा अभंग आपण घेणार आहोत. त्यापूर्वी कालच आपली तुकाराम बीच जे आपण आपले तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले, तो उत्सव आपण साजरा केला. हा हे उत्सव आपण कशासाठी साजरे करतो? कारण काय असतं की आपण या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपल्याला जे काही परमार्थिक कार्य आपण जे करतो
त्यात जर आपली उन्नती व्हायची असेल तर संतांची आपण जे काही पुण्यतिथी आहेत ते आपण साजरे करायला पाहिजे. देवाचे जे काय जन्माचे उत्सव साजरे करायला पाहिजे आणि संतांच्या पुण्यतिथी साजरे करायला पाहिजे. त्याप्रमाणे तुकोबारायांनी ह्या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर एक मोठी क्रांती केली. काय केलं की हा मृत्यूलोकाचा काय जो काय विचार आहे की माणूस जो ज्या मृत्यूलोकामध्ये जन्माला येतो आणि तो देह या मृत्यूलोकामध्ये या देहाने आल्यानंतर त्याला हा देह इथेच ठेवायचा असतो. जेव्हा तो शेवट त्याचा होतो, मृत्यू होते, तेव्हा त्याचा देह इथेच राहतो. तो देह इकडनं कुठे जात नाही, या मृत्यूलोकामध्येच राहतो. पण तुकोबारायांनी एक क्रांती अशी केली की ते सदैव वैकुंठाला गेले, म्हणजे ते देहासहित वैकुंठाला गेले. आणि हे म्हणजे त्यांचं भगवंताविषयी असलेलं प्रेम, भगवंतावर त्यांनी जेवढी भक्ती केली, भगवंताचं नामस्मरण केलं, त्या नामाच्या जोरावर त्यांनी हे दाखवून दिलं की आपण आपला देह पण वैकुंठाला घेऊन जाऊ शकतो. पण कधी तर आपण भगवंताच्या जवळ जाऊ, भगवंताने आपण एक होऊ. या हृदयीचे त्या हृदयी घातले. त्याप्रमाणे हा देह जो आहे हा सदैव वैकुंठाला जाण्यासाठी तुकोबारायांनी जी भक्ती केली, त्या भक्तीच्या जोरावर भगवान परमात्मा स्वतः गरुडावर आले, विमान घेऊन आले आणि त्या विमानावर बसून तुकोबाराय सदैव वैकुंठाला भगवंताबरोबर गेले. आता त्या वैकुंठाला जाताना तुकोबारायांना काय म्हणजे आता आपण सगळे बघतो, आपण सगळे विमानाने जातो, इकडे तिकडे जातो. विमानाला वर चढताना एक शिडी लावलेली असते आणि त्या शिडीवर आपण चढून त्या विमानात बसतो. पण ह्या भगवंतानी जो विमान आणलेलं होतं त्या विमानाला चढायला ती शिडी नव्हती. मग काय करणार? तर भगवंतांना तुकोबारायांना माहिती होतं की या विमानावर चढायचंय. त्यांनी काय केलं की काळाच्या मस्तकावर पाय देऊन ते त्या विमानावर चढले. देवा जना काळ खाये आम्ही माता दिला पाय म्हटले. आपल्या सगळ्यांना काळ खातो, पण तुकोबारायांनी त्या काळाच्या डोक्यावर पाय ठेवून त्या विमानावर बसले आणि सदैव वैकुंठाला गेले. तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर 3 वेळा परत या भूतलावर आलेत. ते पहिल्यांदा ते आपल्या भागीरथी जी मुलगी होती तिच्या भेटीसाठी पहिल्यांदा आले. नंतर निळोबारासाठी तुकोबाराय परत या भूतलावर आले. कशासाठी? तर निळोबारायांनी 42 दिवसाचं अनुष्ठान केलं होतं की तुकोबारायांचं दर्शन त्यांना जाताना झालं नव्हतं, म्हणून त्यांनी अनुष्ठान केलं. 42 दिवस त्यांनी अनुष्ठान केलं आणि तुकोबारायांच्या दर्शनासाठी ते आतुर झाले होते. पण भगवंत स्वतः आले निळोबाराला भेटायला. पण निळोबारायांनी सांगितलं की भगवंता मी तुला बोलवलेलं नाही, तू कशासाठी आलाय? तुझं लागी इथे बोलाविले कोणी, न पाचारिता आलासी का? म्हणजे तुला न बोलवता तू कशासाठी आला? आम्ही फक्त तुकोबारायांचं मी दावा करतोय, मला कोणाची भेट पाहिजे, तुकोबारायांसाठी मी दावा करतोय, तर त्यांनी यायला पाहिजे. तर तुकोबारायांनी त्यावेळेला काय झालं, भगवान परमात्मा परत गेले आणि तुकोबाराय स्वतः आले आणि निळोबारायांना त्यांनी भेट दिली. म्हणून निळोबारायांनी तसं त्यांच्यावर या प्रपंच रचना सर्वही सांडूनी, म्हणजे जी प्रपंच रचना सगळी सांडून त्यांनी देह आपला भगवंताकडे नेला आणि त्यांनी त्याप्रमाणे आपला देहासहित भगवंताकडे त्या विमानात बसून गेले. आणि तिसऱ्यांदा जे आले ते संताजी जगनाडे. संताजी जगनाडे म्हणजे त्यांचे एक टाळकरी होते. त्या संतांची जगनाडेंना त्यांनी शब्द दिला होता की ते जेव्हा ते मरण पावतील किंवा ते जेव्हा जातील तेव्हा त्यांना मूठ माती देण्यासाठी तुकोबाराय त्यांना मूठ माती देतील असं त्यांनी शब्द घेतला होता. आणि जेव्हा नंतर संताजी जगनाडे गेल्यानंतर तुकोबारायांना परत खाली यायला लागलं आणि त्यांना मूठ माती द्यायला लागली. म्हणजे असे 3 वेळा संत कसे असतात की ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेने येतात आणि स्वतः इच्छेने जातात. आम्हाला काय की आपल्याला स्वतः इच्छे वगैरे काय नाही, आपल्याला यायलाच लागतं. या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला जन्म घ्यायलाच लागतो आणि आपला मृत्यू आपल्या हातात नाहीये. आपला जन्मही आपल्या हातात नाही, आपला मृत्यूही हातात नाही. पण संत काय करतात की त्यांच्या इच्छेने येतात आणि त्यांच्या इच्छेने परत जातात. असं या भूतलावर या मृत्यू लोकांमध्ये एक मोठी क्रांती जर केली असेल तर तुकोबारायांनी केली. त्यांच्या भक्तीवर त्यांनी काय केलं की संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. ह्याच संसाराचं त्यांनी
शून्य घातलं, संसारावर शून्य घातलं, म्हणजे सगळा संसारच त्यांनी सोडून दिला आणि फक्त भगवंताची भक्ती केली. त्यांचा संसार आणि परमार्थ एकच होता. आणि त्या भक्तीमुळे काय झालं की ते भगवंताशी एकरूप झाले आणि शेवटी त्यांना भगवंत स्वतः घ्यायला आला आणि त्यांनी सदैव वैकुंठ गमन केलं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. तुकोबारायांनी एवढा मोठा पुरुषार्थ केला का? कारण तुकाराम महाराजांचं नाव घेतलं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, यम पण कापतो त्यांचं नाव घेतल्यावर. म्हणून त्या काळाच्या डोक्यावर पाय ठेवून ते गेले तसं. आणि त्यांचे जे कट्टर विरोधी होते पहिले, रामेश्वर शास्त्री, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्या अभंगामध्ये. शेवटी बघा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. तुकाराम महाराज कोण आहे? स्वतः विष्णू आहेत. ज्ञानेश्वर महाराज पण विष्णूचाच अवतार आहे, महाविष्णूचा अवतार, सगळा माझा ज्ञानेश्वर. त्याप्रमाणे तुकोबारायांचा पण अवतार म्हणजे विष्णूचाच अवतार आहे. रामेश्वर भट्टांनी सांगितले, तुका विष्णू नाही दुजा, विष्णू पेक्षा दुसरा कोण नाही. तुकोबाराय स्वतः विष्णू आहे आणि नाथ महाराज पण विष्णूचाच अवतार आहे. असे हे संत आहेत, ते भगवान परमात्माचे देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. फक्त देव आणि संत हे एकच आहेत. फक्त देवाला अवतार घेता येत नाही, म्हणून ते काय करतात, संतांना पाठवतात तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी. आपला जर उद्धार ह्या भूतलावर आपल्याला उद्धार करून घ्यायचा असेल, आपण ह्या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपल्याला जर या भूतलावर आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा असेल, तर फक्त आपल्याला संतांचं चिंतन करायला लागेल. हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांची आपण प्राप्ती करून घ्यायला लागेल, संतांचे पाय धरायला लागेल. आणि संतांजवळ आपण गेलो तर संत आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवतात. म्हणून संतांनी जे वाङ्मय लिहून ठेवले, ज्ञानेश्वरी म्हणा, तुकाराम गाथा म्हणा, एकनाथी भागवत, दासबोध, हे सगळे ग्रंथ जे आपल्यासाठी केलेले आहेत. कारण आपल्याला ते वाचता येतात, आपल्याला ते भगवंताने अधिक ज्ञान दिलेलं आहे या मनुष्य देहाला. आणि हे मनुष्य देहाला हे ज्ञान दिल्यानंतर आपण हे ज्ञान कुठे घालवतोय? प्रपंचामध्ये घालवतोय, नको त्या गोष्टीमध्ये घालवतोय. प्रपंचामध्ये दिवसभर आपण 24 तास आपले प्रपंचामध्ये जात आहेत, पण आपण भगवंतासाठी 10 मिनिटं काढायला आपल्याला वेळ नाही. म्हणून चैतन्य महाराज देगलूरकर, हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर नेहमी सांगतात की तुम्ही फक्त 10 मिनिटं द्या. सकाळी 5 ओळ्या ज्ञानेश्वरीच्या वाचा आणि 5 अभंग गाथेतले वाचा, तुकाराम महाराजांचे गाथेतले 5 अभंग वाचा आणि रामकृष्ण हरी नामाचा जप करा. एवढं फक्त 10 ते 15 मिनिटं सकाळी तुम्ही केला तर तुमचं आयुष्य बघा कसं होईल. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला दुःख असेल ते दुःख सगळं नष्ट होतील आणि तुम्हाला सुख, भगवंताच्या भक्तीचं सुख मिळेल. कारण सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. आपल्याला सुख जे पाहिजे, आपण सुख आहे ना संसारात शोधतोय, पण संसारात सुख नाहीच आहे. संसार म्हणजे दुःख आहे. संसार काय? दुःख मूळ, चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. संसार दुःख मुळे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. हा संसार म्हणजे काय? दुःखच आहे. पण त्या दुःखारूपी संसारामध्ये आपण सुख शोधतोय, पण आपल्याला सुख मिळणार आहे का? ज्या ठिकाणी दुःखच आहे त्या ठिकाणी सुख मिळणारच नाही, पण आपण तिथेच सुख शोधतो, त्यामुळे आपल्याला सुख मिळत नाही. आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर भगवंताच्याकडे जायला लागेल. सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. तर त्याप्रमाणे संतांनी तेच केलं. संतांनी भगवंताला आपलासा करून घेतला आणि त्यांना ते सुख मिळालं. त्यांना सुख म्हणजे काय? संतांकडे संपत्ती नव्हती, काय नव्हतं. कारण घरामध्ये बघितलं त्यांची तेवढी हे नव्हतं. फक्त संपत्ती असून श्रीमंत कोण होते? फक्त नाथ महाराज होते. त्यांच्याकडे संपत्ती होती, श्रीमंत होते. बाकी संत जर बघितलं त्यांच्याकडे काही नव्हतं, पण जरी त्यांना सुख होतं. तुमच्या आमच्याकडे सगळं आहे, घर आहे, 2 BHK फ्लॅट आहे, गाड्या आहेत, बंगला आहे, सगळं आहे, मुलं आहेत, संपत्ती आहे, पैसा आहे, अडका आहे, FD आहेत, बँक बॅलन्स सगळं आहे, पण आपल्याला सुख आहे का? बघा, सुख नाहीये. का? कारण आपण त्याला सोडलेलं आहे. भगवंताचं आणि संतांना आपण बाजूला ठेवून आपण त्या संसारात सुख शोधतोय. त्या संसारात आपल्याला सुख मिळणार नाही. संसारातून तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर तुम्हाला परमार्थात भगवंताची प्राप्ती करून घ्यायला लागेल. संतांनी जे काय सांगितले, मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते,
तेणेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. भगवंताच्या चिंतनातच आपल्याला सुख आहे. चिंतन सतत करायला पाहिजे. सदा नाम घोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान म्हटलेलं आहे. जर आपल्या चित्ताला समाधान पाहिजे असेल, आपल्याला सुख पाहिजे असेल, तर सदा नाम घोष करू हरिकथा सदा करायला पाहिजे. काही थोडा वेळ केला किंवा महिन्यातनं एकदा केला, वर्षातनं एकदा केलं असं नाही चालणार. सतत 24 तासामध्ये जेवढं वेळ होईल तेवढं भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. सद्गुरूंनी आपल्याला जे काही नाम दिले ना, ते नाम एवढं श्रेष्ठ आहे की त्या नामाचं आपण अखंड जर चिंतन केलं तर काय नाही होणार, तर त्या चिंतनामध्ये आपण मग्न होऊन आपल्याला समाधी लागेल, पण आपल्याला तेवढा वेळ नाहीये. आणि त्या चिंतनामध्ये भगवंताची प्राप्ती, भगवंत आपल्याशी बोलू लागेल. तुम्हाला जे काही कष्ट होतील, तुम्हाला जे काही दुःख असतील, ते तुम्ही आपल्या नातेवाईकांकडे त्यांना सांगू नका. तुम्ही फक्त भगवंतासमोर बसा आणि भगवंताकडे बोला किंवा संतांना सांगा. ते संत तुम्हाला त्या दुःखाचं काय ते निवारण आहे ते तुम्हाला तिकडनं कळेल, संतांकडनं कळेल किंवा भगवंताकडनं कळेल. म्हणून कालचा जो दिवस होता तो आपल्या जीवनातला फार मोठा, कारण ह्या दिवसाला आपण विसरायचं नाही. संतांच्या पुण्यतिथी आपण जेवढे होईल तेवढे लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात राहून जर आपल्या संतांच्या पुण्यतिथी आपल्या लक्षात राहत नसतील तर आपल्यापेक्षा आपले अजून दुर्भाग्य कोण आहेत सांगा मला. कारण आपल्या संतांच्या ज्या भूमी आहे, ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्या संतांच्या भूमीमध्ये संतांची आठवण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि संतांचं विषयी आपण प्रत्येक वेळेला विचार करायला पाहिजे. म्हणून संतांच्या पुण्यतिथी लक्षात ठेवणं हे आपलं वारकरी संप्रदायाचं प्रत्येक साधकाचं काम आहे. जर आपल्याला लक्षात नसेल, कॅलेंडर बघा. एखाद्या वेळा आपल्याला लक्षात नसतं, कॅलेंडर बघा. कॅलेंडर मध्ये तुम्हाला सगळंच दिसेल की आजची तिथी काय आहे. तर काल जी तुकाराम जी तिथी होती त्याप्रमाणे आपण आता पुढे जी येणार आहे ती षष्ठी आहे. नाथ षष्ठी म्हणतात त्याला. नाथ महाराजांनी जेव्हा समाधी घेतली त्या दिवसाचा त्याला नाथ षष्ठी म्हणतात. म्हणजे तुकाराम बीज आणि नाथ षष्ठी ह्या दोन जे आहेत पर्वकाळ हे या फाल्गुन महिन्यामध्ये येतात आणि त्याचं आपण जास्तीत जास्त त्या दिवशी जास्तीत जास्त भगवंताचं नामस्मरण, संतांचं चरित्र याच्याविषयी आपण चिंतन केलं तर आपल्याला खरंच काहीतरी आपल्या पदरामध्ये पुण्य पडेल. आणि ते पुण्य साठवलं तर आपण काय होतं, या जन्माला आलो, जन्माचे ते मुळे पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी, नरदया येऊनी हानी केली. आपण पाप पुण्य समान झाल्यावर या मनुष्य देहामध्ये आलो, पण इथे आल्यावर काय झालं, आपण विसरलो आणि आपण या नरदया येऊन आपण आपली हानी केली. हानी कशी केली, की आपण संसारातच राहिलो. भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण, भगवंताविषयी कथा कीर्तन परमार्थ हे आपण करत नाही. फक्त आपण संसार. सकाळी उठल्यापासून नित्य उठून या खावयाची चिंता. प्रत्येकाला उठल्याबरोबर काय असतं, खावयाची चिंता. काय असतं, काही लोक आपल्याकडे असे आहेत की सकाळी उठल्याबरोबर अंथरुणात बसल्याबरोबर त्यांना चहा पाहिजे. काय असतं त्याला म्हणतात, त्यांच्या भाषेमध्ये जे असतं बेड टी म्हणतात, बेड टी. सकाळी उठल्यावर त्यांना चहा लागतो. पण तुकोबाराने एका अभंगामध्ये सांगितलंय की नित्य नेमाविण अन्न खाये तो श्वान. नित्य नेमाविण अन्न खाये तो श्वान म्हणजे सकाळी उठल्याबरोबर तुम्ही आंघोळ करून भगवंताची पूजा करून नित्यनेम करून झाल्यानंतर तुम्ही पाणी आणि जे काही तुम्हाला घ्यायचं असेल चहा वगैरे तो तुम्ही नंतर घ्यायचा. पण त्याच्या आधी जर घेतला तर ते श्वानाप्रमाणे आपलं आयुष्य. कारण त्या श्वानाला काय कळतं, श्वान म्हणजे कुत्रा, त्याला काय कळतं, तो उठल्याबरोबर पहिलं काय करतो, कुठे काय भाकरी मिळते काय मिळतं ते बघतो. तसं तुम्ही आम्ही पण काही लोक असे सकाळी उठल्या उठल्या त्यांना भाकरी लागते, पण नित्यनेम नाही, काय भगवंताची पूजा नाही, अर्चा नाही, काय नाही. काही लोक आंघोळ 12 वाजता करतात. सगळं झाल्यावर, खाणं पिणं जेवण झाल्यानंतर आंघोळ, हे फार चुकीचं आहे. शास्त्राप्रमाणे याला फार पाप आहे, हे करणं पाप आहे. कारण शास्त्रामध्ये असं म्हटलेलं नाहीये. सकाळी उठल्यावर पहिलं आपलं काम करायचं, आंघोळ वगैरे करून भगवंताचं चिंतन, भगवंताची पूजा करायला पाहिजे. त्यामुळे नित्य नियमाविण अन्न खायचं श्वान म्हटलंय. तर श्वानाप्रमाणे आपलं जीवन जगायचं नाहीये, आपल्याला मनुष्य बनायचंय. जर आपण तसंच जीवन जगलो तर त्या प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे, काहीच नाही. भगवंताने आपल्याला वेगळं ज्ञान जे दिलंय, आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान,
परी मनुष्य देहासी ज्ञान हे जाण अधिक. मनुष्य देहाला ज्ञान अधिक दिलंय. आहार निद्रा भय आणि मैथून त्यांना पण आहे, आपल्याला पण आहे. ते पण जेवण खातात, आहार घेतात, आपण पण आहार घेतो. त्यांना पण झोप निद्रा आहे, झोप आहे, आपल्याला पण झोप आहे. त्यांना पण भय आहे, आपल्याला पण सगळ्या गोष्टी आपल्याला भीती वाटते. आणि त्यांना पण मैथून आहे, आपल्याला पण मैथून आहे. त्यांना मुलं होतात, आपल्याला पण मुलं होतात. जर त्यांच्यासारखं सगळं आपण असू तर आपण आपल्या आणि प्राण्यांमध्ये काय फरक आहे? तर एक फरक आहे की आपल्याला ज्ञान दिलेलं आहे आणि ते ज्ञान कुठे वापरायचंय हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते ज्ञान वापरण्यासाठी आपल्याला हा मनुष्य जन्म दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा. देवाने आपल्याला देह कशासाठी दिलाय? भोजना गोमटा नाहीये, भजना गोमटा. फक्त खायला दिलेलं नाहीये, भोजनासाठी दिलेलं नाही. भगवंताने हा देह आपल्याला कशासाठी दिले? भजनासाठी. आणि आपण तो सगळ्या दिवसभर भोजनासाठी वापरलाय. भोजनासाठी म्हणजे या पोटासाठी आपण दिवसभर आपण या पोटासाठीच काम करतो. आणि काय असतं, भगवंताने आपल्याला पोट दिलंय ना, तर त्याचा तो विचार तो करणार आहे. आपण जास्त चिंता करायची नाही, आपण आपलं कर्म करायचं. ज्यांनी पोट दिलंय ना, भगवंताने आपल्याला पोट दिलंय, तर ते पोट कसं भरायचं तो पण तेच करणार आहे. निमित्त आपण फक्त निमित्त आहोत. सगळं करणारा भगवान परमात्मा आहे. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवितो हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. हे चालतं, शरीर चालतं कोणाच्यामुळे? या भगवान परमात्म्यामुळे चालतंय. आम्ही फक्त अभिमान धरतो. देहात्म बुद्धीवर आपण असल्यामुळे काय होतं की आपला अभिमान आहे, हे मी करतोय, हे शरीर माझ्यामुळे चालतंय, मी चालतोय, मी बोलतोय, मी ऐकतोय. काही नाही आहे. जर तुम्ही असं बघितलं तर आंधळे लोक असतात, त्यांना पण डोळे आहेत. पण त्या आंधळ्या लोकांना डोळ्यांना दिसतंय का? नाही. का? ते भगवंतांनी त्यांची ज्योती काढून घेतलेली असते. ते डोळ्यातली ज्योत आहे ना, ती काढून घेतलेली असते. आमच्या डोळ्यामध्ये भगवंतांनी ज्योत तसंच तेवत ठेवलेली आहे, म्हणून आपल्याला डोळ्याला दिसतंय. आणि ते भगवंतामुळेच, भगवंत सगळं आपल्याला दाखवतो. म्हणून रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. भगवंताचं रूप पाहण्यासाठी आपल्याला हे डोळे दिले. घेई घेई माझे गोड नाम विठोबाचे, तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव घेई राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा म्हटलेले. तुकोबारायांचा एक अभंग आहे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. त्या अभंगामध्ये प्रत्येक इंद्रियाला तुकोबारायांनी सांगितलंय की तू माझं नाव घे, तू माझं रूप बघ, माझं गुण गान कर. म्हणजे प्रत्येक इंद्रियांना ते सांगितलंय. तू बाकी काही बघू नको, बाकी काही ऐकू नको, किंवा बाकी काही बोलू नको, फक्त माझं गुण गा. तसं आम्हाला हेच करायचंय. म्हणून आज आपण जो पहिला अभंग जो घेतोय, तो पहिला अभंग आहे, भाव धरी तया सारील पाषाण, दुर्जना सज्जन काय करी, करिता नवे नीट श्वानाचे हे पुच्छ, खापरा परीस काय करी. निंबाची या झाडा साखरेचे आळे, बीज तैसी फळे येती तया. तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ, कठीण हा खळ तयाहून. तुकोबारायांनी या अभंगामध्ये खळांविषयी सांगितले. जे खळ म्हणजे जे दुष्ट असतात, जे दुर्जन असतात, त्यांच्याविषयी सांगितलेले आहे. तुकोबाराय सांगतात की शुद्ध भावाने पूजा करणाऱ्याला पाषाणाची केलेली ईश्वराची प्रतिमा सुद्धा तारते. काय असं, एक पाषाणाची मूर्ती असते. त्या पाषाणाच्या मूर्तीला जर आपण अखंड एक भावाने जर आपण त्याची पूजा केली, तर शेवटी आपल्याला तीच मूर्ती तारते. आपल्याला जर बाकी ठिकाणी देव दिसले नाही, फक्त त्या मूर्तीमध्ये आपण देव बघतो, सतत आपण पूजा करतो, त्या पाषाणाच्या मूर्तीचे अभिषेक करतो, त्याला फुलं वाहतो, त्याचं पूजा अर्चा करतो, त्याला अगरबत्ती दाखवतो, त्याची आरती करतो, सगळी पूजा विधी आपण करतो. आणि ती पूजा आपण आपल्या भावाने करायला पाहिजे. भाव असेल तरच. जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. एका अभंगामध्ये तुकोबाराय सांगितले, जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. ज्याच्या चित्तात जसा भाव असेल तसा त्याच्या जवळ देव असतो. म्हणजे आपण त्या मूर्तीमध्ये जर बघितलं, भावाने जर आपण त्याची पूजा केली, तर ती मूर्तीच आपल्याला तारणार आहे. तीच मूर्ती आपल्याला शेवटी भगवंतापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की शुद्ध भावाने पूजा करणाऱ्याला पाषाणाची केलेली ईश्वराची प्रतिमा तारते.
जरी मोठा सज्जन असला तरी दुर्जना पुढे त्याचे काय चालेल? खरंय, तुम्ही कितीही सज्जन आहात, किती सज्जन असाल, तर दुर्जन जर असतील ना, दुर्जन तुम्हाला काही ना काही तुम्हाला उलटच सांगतील आणि तुम्ही जे सांगाल ते दुर्जन लोक तुमचं ऐकून नाही घेणार. दुर्जनाचं कसं असतं, त्यांचं पाप त्यांना आड आलेलं असतं. त्यांच्याकडे पाप एवढं भरलेलं असतं की तुम्ही त्यांना चांगलं सांगा, तुम्ही सांगा परमार्थ करा, चला कीर्तनाला चला किंवा प्रवचनाला चला किंवा हरिपाठाला चला, ते तुम्हाला काहीतरी वेगळंच सांगतील. आणि ते काय करतील, तुम्ही जो केलेला संकल्प असतो की चला आता प्रवचनाला जाऊ, कीर्तनाला जाऊ, त्या संकल्पाला पण ते विकल्प आणतील आणि तुम्ही त्यांच्या बोलण्याने तुम्ही पण थांबाल आणि तुम्ही पण तिथे जाणार नाही. असं ते दुर्जन असतात. पण तुकोबा सांगतात की कितीही जरी तुम्ही मोठे सज्जन असाल तरी दुर्जना पुढे तुमचं काय चालणार नाही. कारण तुम्ही दुर्जनाजवळ गेले आणि दुर्जनाचं ऐकलं तर त्यांचा जर तुमच्यावर प्रभाव पडला तर तुम्ही जे सज्जन असाल तरी तुमचा तिथे काय चालणार नाही, तुम्ही त्यांच्यासारखेच व्हाल. म्हणून सांगतात संतांचे संगती मनोमार्ग गती, अकाळावा श्रीपती येणे पंते. संतांच्या संगतीत जर आपण गेलो, संगत कोणाची करायची याला फार मोठं महत्व आहे. आपण काय करतो, संगत अशा लोकांची करतो जे कधी परमार्थ करत नाहीत, जे कधी हे करत नाहीत, पूजा अर्चा करत नाहीत. त्यांच्या जर संगतीत आपण गेलो तर आपण पण तेच करणार. तुम्ही अशाची संगत करा जे सतत पूजा अर्चा करणारे आहेत, संतांच्या संगतीत आहेत, वारीला जाणारे आहेत, पंढरपूरच्या वारीला जाणार आहेत. अशा संगतीत जर तुम्ही केले तर तुम्ही पण तेच करणार. जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला त्यामध्ये पुण्यच मिळणार, तुम्हाला भगवंताची प्राप्ती या जन्मामध्ये नक्कीच होणार. काय असतं, जर तुम्हाला ह्या जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती करता आली नाही, कारण आपल्याला माहित आहे तुकोबारायांच्या घरामध्ये 7 पिढ्या आधी भगवान परमात्मा आलेले आणि तुकोबारायांना 7 जन्म घेतल्यानंतर ह्या जन्मामध्ये त्यांना भगवंताची प्राप्ती करून ते सदैव वैकुंठाला गेले. हे आपल्याला सगळ्यांना चरित्र माहिती आहे. जर एखाद्या वेळी आपण जर परमार्थाला लागलोय, परमार्थ करतोय, आपण वारी करतोय, सगळं करतोय आणि जर आपलं आयुष्य जर कमी असेल, जर लवकर आपलं मरण आलं तरी आपल्याला काय घाबरायची कारण नाही. आपण फक्त भगवंताचं चिंतन करायचं. कारण काय होतं, जर एक परमार्थिक माणूस जर असेल आणि त्याला मरण आलं असेल, त्याचं आयुष्य संपलं असेल, त्याचं प्रारब्ध संपलं असेल, तर त्याला जर मरण आलं तर त्याला चिंता करण्याची काहीच गरज नाही. कारण काय की भगवान परमात्मा काय करतो, जर तो भक्त असेल, तो भगवंताची भक्ती करत असेल, तर भगवान परमात्मा काय करतो, पुढच्या जन्मामध्ये त्याला कुठेतरी चांगल्या संतांच्या घरी किंवा महात्म्यांच्या घरी किंवा कुठे परमार्थ जिथे चालतो त्यांच्या घरी जन्माला घालतो. म्हणजे काय होतं की तुमचं तिथे राहिलेला जो काय परमार्थ आहे पहिल्या ह्या जन्मामध्ये, तो पुढच्या जन्मामध्ये तुम्ही तसंच कंटिन्यू करू शकता. आता तुम्ही बघा की टीव्हीवर असे कितीतरी लहान लहान मुलं आहेत, चांगले गातात किंवा चांगले नाचतात किंवा चांगले काही असे लहान लहान मुलं ते भगवंताचे श्लोक, भगवंताचे स्तोत्र किंवा प्रत्येक परमार्थिक गोष्टी काही काही लोकांना ते पाठ आहे. काही काही लहान लहान मुलाला, हे लहान मुलांना एवढं लगेच का पाठ होतो किंवा लगेच त्यांना हे सगळं गाणं किंवा नाचणं एवढं सगळं कसं जमतं, लहान असून एकदम म्हणजे चांगलं हे करतात. त्याचं कारण काय की पूर्वजन्मामध्ये त्यांनी ते केलेलं असतं आणि त्यांचं तिथे राहिलेलं जे कार्य आहे ते पुढे या जन्मामध्ये त्यांना भगवान परमात्मा तीच त्यांची जे राहिलेलं कामाचं ते पुढे त्यांना बुद्धी असते आणि त्यांना ते या जन्मामध्ये त्यांना ते जमतं. म्हणून तुम्ही आम्ही जरी या जन्मामध्ये जर भगवंताची प्राप्ती जर आपल्याकडनं नाही झाली, कारण भगवंत आपल्याला भेटेल नाही भेटेल माहिती नाही, पण भगवंत हा ओळखायची वस्तू आहे. भगवंत कसं आहे की आपण ओळखायचंय. म्हणून सद्गुरूने जे आपल्याला नाम दिलेलं आहे ते नाम घेऊन आपण भगवंताची ओळख करून घेतो. भगवंताची भेट होत नाही, भगवंत दिसत नाही आपल्याला. एखादा पुण्यवान असेल त्याला भगवंत दिसेल किंवा भगवंताची प्राप्ती होईल, ते संतांनाच होईल. तुम्हा आम्हाला होणार नाही. संतांना भगवंताची प्राप्ती होते, पण तुम्हा आम्हाला जर प्राप्ती व्हायची असेल तर आपल्याला आपण जे काही परमार्थ करतो ते अर्धवट सोडायचं नाही. आपल्याला सतत तो परमार्थ तो पुढे न्यायचा आहे आणि तो परमार्थ सतत करायला पाहिजे शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत. आता काय असतं की काही लोक म्हणतात की भगवंताचं नाम शेवटच्या वेळी जेव्हा आपण मरण पावतो त्यावेळी भगवंताचं नाम मुखात आलं तर आपला भगवंताची
म्हणजे आपण आपल्या ह्या जन्मामधनं आपण भगवंताची प्राप्ती करून घेतली असं म्हणतो. कारण का आपल्याला भगवंताचं नाम जर आलं तर आपण भगवंताकडे जातो, वैकुंठाकडे जातो असं म्हणतो. पण जर आपण सतत ह्या जन्मामध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये जर परमार्थच केला नाही, नामस्मरण जर केलं नाही, तर शेवटच्या वेळेला आपल्याला नाम येईल का आपल्या मुखाला? नाही येणार. आपल्या मुखामध्ये जर भगवंताचं नाम शेवटच्या वेळी यायचं असेल तर आपल्याला भगवंताचं चिंतन सतत करायला लागेल. तो अभ्यास पाहिजे. हा अभ्यास आपल्याला सतत करायला लागेल. आणि आपण नाही तर काही लोक म्हणतात ठीक आहे भगवंताचं नाम शेवटच्या वेळी आपण घेऊ, म्हणजे आपण काय मरताना जर भगवंताचं नाम मुखात यायचंय ना, ठीक आहे आम्ही शेवटी नाम घेऊ, भगवंताचं नाम घेऊ. पण त्यावेळेला काय असतं, तुम्हाला त्या मरणाच्या वेळेला सगळ्या संसारातल्या गोष्टी आठवतील आणि अंतकाळी तुम्हाला काय भगवंताचं नाम आठवणार नाही, तुम्ही संसारात जे काय केलं ते आठवणार. जर तुम्ही परमार्थ केला असेल, भगवंताचं चिंतन केलं असेल, तर भगवंताचं चिंतन तुम्हाला शेवटी आठवणार. आणि त्यावेळेला जर तुम्ही देह ठेवताना भगवंताचं नामस्मरण तुमच्या मुखामध्ये आलं तर त्यावेळेचं तुमचं म्हणजे आयुष्य धन्य झालं, तुमचा उद्धारच झाला. कारण काय की तुम्ही जो केलेला परमार्थ तो शेवटी फळाला येतो. यासाठी केला होता अट्ठास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हायचं जसं येईल तर आतापासून आपल्याला तो अभ्यास करायला लागेल. यासाठी केला होता अट्टास. तुकोबारायांनी यासाठी अट्टास केला आणि शेवट त्यांचा गोड झाला. तर त्याप्रमाणे जर आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला सतत भगवंताचं नामात चिंतन करायला लागेल. म्हणून तुकोबारा सांगतात की जसे कुत्र्याचे शेपूट कोणत्याही उपायाने सरळ करता येणार नाही, खापराला परीस लावला तर परिसाकडून खापरात काय बदल होईल. आता त्या कुत्र्याचं शेपूट जर आपण कोणत्याही उपायाने सरळ करता येणार नाही म्हणतात. कसं आपण म्हणतो की कुत्र्याचं शेपूट जरी नळीमध्ये टाकलं की थोड्या वेळाने ती नळी काढल्यावर परत शेपूट वाकडच होतं, कारण कुत्र्याचं शेपूट कधी सरळ होत नाही. किंवा एका खापर आहे, दगड आहे, त्याला जर परीस लावला तर ते परीस होणार नाही. कारण काय, परीस कुठे होतं, परीस ज्या लोखंडाला लावलं तर त्याचं सोनं होतं, पण खापराला लावलं तर सोनं होणार नाही, तो बदल होणार नाही. तसं हे दुष्ट आहे. हे दुष्ट कसे आहेत की ज्या कुत्र्याचे शेपूट जसे वाकडेच राहतात तसे ते दुष्ट कधी काही करा तुम्ही ते दुष्टच राहणार. किंवा त्या खापराला जसं त्या परीस लावल्यानंतर ते खापर जसं बदलत नाही तसं त्या दुष्टांना तुम्ही किती चांगलं सांगा, किती परमार्थिक गोष्टी सांगा, पण जर ते दुष्ट असतील किंवा दुर्जन असतील तर त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही. उलट ते तुम्हालाच त्याच्यातनं वेगळं करायला बघणार. तुकोबारा सांगतात कडुलिंबाच्या वृक्षात साखरेचे आळे केले तरी त्यापासून काय उपयोग होईल. आता कडुलिंबाचं झाड आपण लावलेलं आहे, आधी त्याला साखरेचं आळं केलं म्हणजे खाली सगळं साखर टाकली आणि त्याचे आळे करून त्याच्यामध्ये पाणी टाकून साखर वगैरे टाकली त्या कडुलिंबाच्या बुडापाशी, तर त्या कडुलिंबाला त्या पानांना गोडपणा येईल का? नाही. कडुलिंबाचं झाड जे आहे ते कडुलिंबाचं कडूच असणार. त्यामुळे तुम्ही किती साखर त्याच्यात टाकली तरी त्या कडुलिंबाला गोडपणा येणार नाही. तसं त्या दुष्टांचं आहे. असं एक एक उदाहरण तुकोबारायांनी आपल्याला या अभंगामध्ये दिलेले. जसे ज्याचे बीज असते तशीच त्या वृक्षाचे फळ येतात. जर आपण कडुलिंबाचं बीज लावलेलं आहे ते कडुलिंबाचं झाड येणार आणि त्याला कडुलिंब आले ते लिंबू ते गोड असणार नाही, ते कडूच असणार. किंवा आता आपण आंब्याचं झाड लावलं तर आंब्याच्या झाडाला मोसंबी किंवा चिकू येणार नाही, त्याला आंबाच येणार. जसं बीज असेल तसंच येणार. म्हणून त्या दुष्टांचं जसं बीज आहे तसेच ते वागतात. म्हणजे पूर्वजन्मामध्ये त्यांनी जे पाप केलेलं असतं ते पाप त्यांचं या जन्मामध्ये त्यांनी ते घेऊन आलेले असतात आणि त्या शिदोरी जी असते पूर्वजन्माची ती या जन्मामध्ये घेऊन आलेले असतात. आणि त्यामुळे काय होतं की त्या शिदोरीमुळे त्यांना ते पापच दिसतं, त्यांच्या जन्मामध्ये तेच घडतं, कारण पूर्वजन्मामध्ये त्यांनी तेच केलेलं आहे. म्हणजे प्रारब्धामध्ये त्यांचं तेच आहे. म्हणून प्रारब्ध आणि संचित हे आपल्या हातात आहे. जर प्रारब्ध आपलं पूर्वजन्माचं आपण घेऊन आलो आणि ह्या प्रारब्धाला जर आपल्याला चांगलं करायचं असेल तर आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायला परमार्थच करायला लागेल. आणि भगवंताचं नामस्मरण केलं तर आपलं जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाची झळ आपल्याला लागणार नाही. पूर्वजन्माचं जे प्रारब्ध असेल ते प्रारब्धाने आपल्याला ह्या जन्मामध्ये दुःख होईल, पण ते दुःख कसं आहे, जर आपलं नामस्मरण असेल, भक्ती असेल तर ते काय त्या दुःखाची झळ आपल्याला लागणार नाही आणि आपण
त्या दुःखाच्या झळीपासून लांब राहू. आपल्याला प्रारब्ध जड वाटणार नाही किंवा आपल्याला प्रारब्धाची झळ लागणार नाही. म्हणून तुकोबाला सांगतात की ज्याची बीज असेल त्याप्रमाणे त्या वृक्षास फळ येतात. तुकाराम महाराज म्हणतात इंद्राच्या हातातील वज्राचे एक वेळ तुकडे करवतील, पण ह्या नष्टापुढे काही चालणार नाही. त्यांचे हृदय वज्रापेक्षाही कठीण असते. तर वज्र म्हणजे काय? इंद्राच्या हातात जे वज्र आहे, वज्राचं ते शस्त्र असतं, ते वज्राचं आपण एकाच वेळेस तुकडे करू शकतो. पण ह्या दुष्टांना आपण किती सांगितलं तर त्यांच्यामध्ये बदल होणार नाही. कारण काय की ते वज्रापेक्षाही कठीण आहेत आणि त्या वज्रापेक्षा कठीण असल्यामुळे त्यांच्यात बदल होणं नाही. म्हणून तुकोबारायांना या अभंगामध्ये आपल्याला एकच सांगायचं आहे की दुष्टांचं त्यांच्यामध्ये बदल होत नाही. दुष्टांनी किती केला तरी दुष्टांचा बदल होणार नाही. दुष्ट किती आपण त्यांना चांगलं सांगितलं तर ते घेणार नाही आपल्याकडे. आपण जे काही सांगू त्यांना त्याचं ते उलटच घेणार आणि ते उलट आपल्यालाच शिकवणार. म्हणून दुष्टांच्या नादी न लागता तुम्ही जर सज्जन असाल तर तुम्ही त्यांच्या नादी न लागता भगवंताच्या प्राप्तीसाठी तुम्ही परमार्थ करा आणि त्या दुष्टांपासून 2 हात लांब राहा. काय असतं त्यांचं, असं म्हणतात की जे नामधारक आहेत किंवा ज्यांच्या गळ्यात माळ नाही, जे माळकरी नाहीत, सकाळी उठल्याबरोबर त्यांचं मुख पहिल्यांदा आपण त्यांचं मुख बघू नये. त्यामुळे काय होतं, आपला सगळा दिवस आपला वाईट जातो. असं काही ठिकाणी संतांनी सांगितलंय की जे नामधारक आहेत ते आमच्या समोर आले तर आपलं काय होईल की आपल्या नामाला गती येईल. कारण कधी कधी काय होतं, आपण नामस्मरण करता करता आपण नाम घ्यायचं विसरतो, म्हणजे राहून जातं, आपण दुसऱ्या कामात अडकतो. पण त्याच वेळेला समोर एखादा नामधारक आला आपल्या तर आपण लगेच म्हणतो रामकृष्ण हरी, जय हरी. म्हणजे ते म्हटल्यानंतर काय होतं, परत आपलं त्या नामावर आपण नारोड होतो, परत नामचिंतनात लागतो. म्हणजे जे नामचिंतन आपण घेताना थांबलो होतो परत त्या चिंतनामध्ये लागतो आणि तसं आपलं नामस्मरण वाढतं. म्हणून नामचिंतन करताना जास्तीत जास्त आपण नामधारकांच्या बरोबर असो किंवा त्यांच्या ते समोर असेल तर आपलं नामचिंतन बरं होतं. जसं आपण मंदिरात जातो, मंदिरात जे काही भक्त असतात, नामस्मरण करणारे असतात किंवा नामधारक असतात, त्यांच्याबरोबर आपलं नामस्मरण अखंड चालू होतं. पण घरी आल्यावर जर आपण विसरलो तर आपल्या नामधारकांचं, जर आपल्याकडे कोण नामधारक असतील त्यांचं जर आपल्याला हे झालं, आपली भेट झाली तर नामस्मरणाला गती येणार आणि ते नामस्मरण आपण वाढू शकतो. म्हणून शक्यतो नामस्मरण तसं वाढवायचं. तर पुढचा अभंग आहे, इच्छावे ते जवळी आले, काय बोले कारण नामरूपी पडली गांठ, अवघ्या गोष्टी सरल्या, मुखियाचे परी जीवी, साखर जेवी खादली, तुका म्हणे काय बोले, आता भले मौनेची. तुकाराम महाराजांनी आपल्याला या अभंगामध्ये असं सांगितलंय की आम्ही ज्याची इच्छा करावी ते जवळ आले आहे. म्हणजे आपण कुठली इच्छा करतो, आता आम्ही इच्छा काय करतो, संसाराची इच्छा करतो, संपत्तीचा विषय, बायका मुलं यांचे विचार करतो. पण संतांची इच्छा ती नव्हती. संतांची इच्छा काय होती, भगवंताचं नाम, भगवंताची भेट, भगवंताची चरणाची इच्छा धरत होते. आणि त्यामुळे ते म्हणतात, तुकोबाराय सांगतात, आम्ही ज्याची इच्छा केली ते जवळ आले. म्हणजे भगवंत आमच्या जवळ आले. आम्ही ज्याची इच्छा केली ते आमच्या जवळ आले. भगवान पांडुरंग परमात्मा आपल्या जवळ आलाय. तो जवळ आहेच, आलाय म्हणण्यापेक्षा तो जवळच आहे, आपल्याला कळत नाही. आपल्या हृदयामध्येच तो आहे पण आपल्याला कळत नाही. आपले बायका मुलं जेवढे आपल्या जवळ नाहीत तेवढं आपलं भगवान परमात्मा आपल्या जवळ आहे पण आपल्याला कळत नाही. त्या भगवान परमात्मा आतमध्ये बसून जो काही नामस्मरण करतोय त्याच्यावर आपल्याला फक्त लक्ष ठेवायचंय. सद्गुरूंनी आपल्याला जे काही नाम दिलेलं आहे ते नाम आपल्याला उच्चारायचं नाहीये. फक्त आतमध्ये जे श्वास चाललाय, दिवसात 21,600 श्वास आपण जे घेतो त्या श्वासावर त्या नामाचं अनुसंधान ठेवायचंय, भगवंताचं नामस्मरण करायचंय, मुखाने म्हणायचं नाही. म्हणून म्हणतात कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. म्हणून तुम्ही काही काम करा, ऑफिसचं काम असेल, घरचं काम असेल, किचन मध्ये काही काम करत असाल, पोळी करत असाल, भाजी करत असाल, ते करत असताना मुखाला काही तुम्हाला काम नाही किंवा तुमच्या मनाला काही काम नाहीये तर त्यावेळेला तुमचं मन काय करा की त्या नामावर, भगवंताचं चिंतन, आतमध्ये जे श्वास चाललाय ना त्याच्याकडे न्या आणि त्यात
श्वासाकडे लक्ष गेल्यानंतर ते नाम तुम्हाला जे सद्गुरूंनी जे नाम दिलंय ते नाम ते श्वासावर न्यायचा प्रयत्न करा आणि ते श्वासावर घेण्याचा प्रयत्न करा. आणि तसं केल्यावर काय होईल, ते नामस्मरण तुमचं ऑटोमॅटिक होईल, आपोआप नामस्मरण होईल. आणि एकदा ही सवय लागली ना मग नंतर आपल्याला काय करायची गरजच नाही. जरी आपण कोणाशी बोलत असू, बोलताना तुम्ही दिसाल की तुम्ही कोणाशी बोलताय, मुखाने बोलताय, पण तुमचं लक्ष आत असेल. जसं आपण गावामध्ये बघतो, त्या गावामध्ये ते माता माऊली आहेत, लांबून त्या गावामध्ये पाणी नाहीये, लांबून विहिरीवरनं पाणी आणायचंय. डोक्यावर 3-4 हांडे ठेवलेले आहेत, एक हांडे त्यांच्या कमरेवर आहे, एक हातात आहे, एवढे घेऊन चालतायत. चालता चालता समोर कोणी एखादी त्यांची मैत्रीण आली किंवा कोणी नातेवाईक आली, तर त्यांच्याबरोबर बोलत असतात. बोलताना त्यांचं डोकं थोडं हालतं, कारण बोलताना हलतो आपण, पण त्यांचं लक्ष कुठे असतं, ते बोलत असतात समोर, पण ते लक्ष कुठे असतं, त्या हांड्यांवर. वर ठेवलेत ना 3-4 हांडे डोक्यावर, त्या डोक्याच्या हांड्यावर त्यांचं लक्ष असतं. आणि ते लक्ष असताना त्यांचं काय होतं, बोलणं पण चालतं आणि त्याच्यावर पण लक्ष असतं. तसं आपलं लक्ष कुठेही आपण काही काम केलं तर आपलं लक्ष आत पाहिजे. पहा नरा आत बघ जरा म्हटलंय, पहा नरा आत बघ जरा, आत बघायचंय. कारण काय, अंतरची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा. भगवान परमात्मा आतमध्ये, तो आतमध्ये असल्यामुळे आपण अंतरीची घेतो गोडी. म्हणजे तो गोडी कुठली घेतो, जो संत जे आहेत किंवा भक्त जे आहेत ते अंतरीची गोडी घेतात. कारण ते भक्ताला भगवंताची गोडी आतमध्ये भेटते. आणि आतमध्ये बघितल्यानंतर त्या भगवंताचं नामस्मरण अखंड चालू राहतं. 21,600 श्वास दिवसाला आपण जे घेतो ते अखंड आपले नामस्मरण चालू राहतं. आणि त्या नामस्मरणावर जर आपण आरूढ झालो तर आपलं नामस्मरण अखंड चालू राहणार. आणि अखंड नामस्मरण घेता घेता काय होतं की आपण त्या भगवंताकडे जवळीक साधतोय. भगवंताची जवळीक कधी साधता येईल आपल्याला, जर आपण अखंड भगवंताचं नामस्मरण केलं तर. आपण जर भगवंताचं नामस्मरण न करता काही नाही केलं तर आपण भगवंताच्या जवळ जाऊ शकत नाही. म्हणून संतांनी तेच केलं, संतांनी भगवंताची जवळीक साधली. कशावरनं, नामावरनं. कारण कलियुगामध्ये फक्त भगवंताचं नामच श्रेष्ठ आहे. या कलियुगामध्ये तुम्ही बाकी कुठलीही साधना करा, त्या साधनाचा काही उपयोग नाही. फक्त एक कलियुगामध्ये भगवंताचं नाम हेच साधन आहे. आणि ते साधन कलियुगी उद्धार हरीच्या नामे, सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांना अधिकार आहे. काय, वेदांनी फक्त तिघांना अधिकार दिला होता, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. पण या नामस्मरणाचा, नामाचा अधिकार सगळ्यांना दिलाय. माऊलींनी हा अधिकार सगळ्यांना दिलाय. या रे लानत याची भलते नारी नर, न करावा विचार न लगे कवणाची. म्हणजे न करावा विचार कोणाचा. म्हणजे इथे तुम्हाला फक्त तीन हे नाहीये, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांना नाही, सगळ्यांना, शूद्रांना पण दिलेलं आहे. शूद्र जाऊन तुम्ही स्त्री असतील किंवा चांडाळ असेल, सगळ्यांना हा अधिकार दिलेला आहे. फक्त या कलियुगामध्ये, कारण काय, आपल्या कलियुगामध्ये आपलं आयुष्य कमी आहे. कलियुगामध्ये आपलं फक्त 100 वर्षाचं आयुष्य आहे. पण ते 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये पण आपण 100 वर्ष जगू असं नाही. काही लोकांचे 60, 70, 75, 80 एवढंच आहे. 90च्या पुढे गेलेले फार कमी लोक दिसतील. आणि त्यावेळेला असं आपल्याला आता कळणार नाही, आपल्याला माहिती नाही आपलं आयुष्य किती आहे. म्हणून जेव्हा आपल्याला वाटतं ना, लगेच परमार्थाला लागा. कारण आयुष्य किती आपल्याला माहिती नाहीये. आणि त्या आयुष्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा असेल. अल्प आयुष्य मानव देह, शतगडिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. आपलं आयुष्य असंच चाललंय. झोपेमध्ये अर्धा दिवस जातो आपला, 12 तास जातात, बाकी सगळ्या कामामध्ये जातात. मग आपल्याकडे भजनासाठी काय उरलेलंच नाहीये. म्हणून आपण जास्तीत जास्त भजनासाठी काय आपल्या हातात असेल तर जास्तीत जास्त भजनाचा आपण उपयोग करायला पाहिजे, जास्त वेळ द्यायला पाहिजे. आणि या आयुष्यामध्ये आपण, जर आपलं आयुष्य आपल्याला कधी संपेल आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण लगेच परमार्थाला लागायला पाहिजे. म्हणजे शेवटचा वेळ तरी आपला थोडा वेळ का होईना भगवंताचं आपण चिंतन करून आपण काहीतरी पुण्य या गाठीला या जमा करू शकतो. कारण काय असतं, शेवटी जाताना आपल्या बरोबर काही येणार. आपण किती
पैसा कमवला, किती आपल्याकडे प्रॉपर्टी असेल, काय असेल, ते सगळे इथेच राहणार. आपल्या बरोबर फक्त आपण केलेलं कर्म आणि आपण घेतलेले नामस्मरण हे आपल्या बरोबर शेवटी येणार आहे आणि तेच आपल्याला पुढे कामाला येणार आहे. तेच आपली पुढची गती आपल्याला देणार आहे. त्यामुळे आपल्याला भगवंताचं नामस्मरण जन्मामध्ये आल्यानंतर भगवंताचं नामस्मरणच करायचंय. कारण मनुष्य देह हा एकच असा जन्म आहे, देह आहे, की ते आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. बाकी जे प्राण्यांचा जो देह आहे त्यांना भगवंताची प्राप्ती करता येत नाही. त्यांना माहितीच नाही भगवंताचं चिंतन काय, भगवंताचं नामस्मरण काय. फक्त या मनुष्य देहाला माहिती आहे. आणि जर या मनुष्य देहाला जर माहिती असेल, तर आपण तो मनुष्य देह आपल्याला जो मिळालेला आहे, तो त्या कामासाठी आपण वापरायला पाहिजे. पण आपण त्या कामाला नाही वापरतो. न वापरता आपण काय करतो? आपल्या धंद्यामध्ये, आपल्या कामामध्ये आपण एवढा वेळ देतो, की आपल्या भगवंताचं चिंतन करायला वेळ नाही. आपण आपल्या मुलांच्या मागे, आपल्या बायकांच्या मागे त्यांना काय पाहिजे ते आणून देणं, हे करणं याच्यामध्ये एवढा वेळ देतो आणि त्यांच्यासाठी त्यांना जे काही लागणार आहे त्याच्यासाठी आपण देतो. द्यायला पाहिजे, नाही असं नाही. आपलं कर्तव्य आहे. पण ते करता काय करायचं आपलं मन जे आहे ना, आपलं मन इकडनं वळून, संसारातनं वळून आपण परमार्थाकडे लावायचं. ह्यालाच परमार्थ म्हणतात. भगवंताच्या चरणाकडे लावायचं. ह्यालाच परमार्थ म्हणतात. आपलं जे मन जे संसारात आहे, त्याला काढून भगवंताच्या चरणाकडे लावणं ह्याला म्हणतात, ह्याला परमार्थ म्हणतात. तेवढंच करायचं. म्हणून तुकोबाराय सांगतात, हरीच्या नामरूपाची गाठ पडल्यामुळे सर्व गोष्टी सरल्या. म्हणजे भगवंताच्या नामाची गाठ आम्हाला भेटली. गाठ पडल्यामुळे काय झालं, की सगळ्या गोष्टी सरल्या म्हणजे संसारच सरून गेला. त्यांच्याकडे संसार राहिलाच नाहीये. कारण काय, की त्यांना भगवंताचं नाम मिळालं. ज्याप्रमाणे एखाद्या मुक्या माणसाने साखर खाल्ली आणि तिची गोडी त्यास कळली असली तरी त्यास ती मुखाने सांगता येत नाही. बरोबर आहे. आता इथे तुकोबारायांनी सांगितलं मुक्या माणसाने म्हटले. मुक्या माणसाला सांगता येत नाही. तुम्हा आम्हाला पण सांगता येत नाही. फक्त गोड आहे आपण सांगू शकतो. पण त्या गोडीचं काय आहे? किती गोड आहे? कशी गोड आहे? आपण नाही सांगू शकत. आपण सांगू शकतो साखर गोड आहे. पण तो मुका माणूस असतो, तो तेवढं पण नाही सांगू शकत. साखर खाल्ल्यानंतर ती गोड आहे का काय? तसं भगवंताचं नामस्मरण आपल्याला मिळाल्यानंतर ते नामस्मरण कसं आहे? आपल्याला अनुभवायचंय. भगवंताची प्राप्ती करून घेतल्यानंतर, भगवंताचं भजन केल्यानंतर, भगवंताची भक्ती केल्यानंतर ती फक्त अनुभवाची गोष्ट आहे. तो आनंद जो आतला आहे ना, तो आनंद घ्यायचा आहे फक्त आपल्याला. समाधान घ्यायचंय. कारण संसारामध्ये तुम्हाला आनंद मिळणार नाही, समाधान मिळणार नाही. फक्त परमार्थ केल्यानंतर, भगवंताची भक्ती केल्यानंतर, भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला जो आनंद आहे, म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू म्हटलेले. आनंदाचे लाडू म्हणजे काय? बाकी सगळ्या प्रकारचे लाडू आपल्याला माहिती आहे. आनंदाचे लाडू कधी बघितले आपण? नाही. पण तुकोबारायांनी सांगितलं आनंदाचे लाडू म्हणजे काय? आनंद जो मिळतोय, भगवंताचं नामस्मरणाने आपल्याला आनंद जो मिळतोय, तोच आनंदाचा लाडू. सेवितो हा रस वाटितो अनिका, ह्या रे होऊ नका रान भरी. संतांनी जो रस सेवन केलाय, तो रस सगळ्यांना तो हा रस वाटितो अनिका. प्रत्येकाला वाटलेला हा रस आणि हा रस संतांनी वाटलेला आहे. पण आपलं काय आपलं दुर्भाग्य एवढं आहे की आपल्याकडे एवढं भांडच नाहीये की तो रस घेण्याचे एवढं भांड नाही आपल्याकडे. एवढं छोटं पण भांड नाही आपल्याकडे. पण तो रस जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला मिळत नाही. कारण आपलं भांड फार छोटं आहे. आणि ते भांड आपल्याला मोठं करायचं असेल तर भगवंताचं चिंतन सतत करायला लागेल. आणि त्या भांड्यामध्ये जास्तीत जास्त रस घ्यायला लागेल. आणि तो रस घेतल्यावर आपल्याला काय होईल? ती भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून तुकोबाराय सांगतात की मुक्याला सांगता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे आता हरिस्वरूपाच्या अनुभवा संबंधाने काय बोलावे, तर आता मौन धरावे हे चांगले. शेवटी तुकोबाराय आपल्याला ते सांगतात की जो अनुभव आपल्याला भगवंताच्या भक्तीविषयी किंवा आपल्याला नामस्मरणाविषयी जो काय अनुभव येतोय, तो फक्त अनुभव आपल्याला आत घ्यायचा आहे. आनंद आपल्याला आतमध्ये जो आनंद घ्यायचा आहे, फक्त तो आनंद आपल्याला अनुभवायचा आहे. तो आपण मुखाने सांगू शकत नाही किंवा आपण न सांगू शकल्यामुळे काय आपण मौन धरायचं म्हणजे भगवंताचं चिंतन मौन करून ठेवायचं. कारण मौनेला फार महत्व आहे. कारण काही लोक काही वेळेला एकादशीला किंवा कुठल्या तरी एक वार धरतात, त्या दिवशी मौन असतात, काय बोलत नाही, फक्त आतून भगवंताचं चिंतन चालू असतं.
तसं तुम्ही आम्ही जमेल तसं जेवढं होईल तेवढं मौन पाळायला पाहिजे. मौनामध्ये काय होतं, की आपल्या आतमध्ये जे चिंतन चालू असतं ना, त्याच्याकडे आपलं लक्ष जातं. कधी-कधी आपण जास्त बोललो, की आपलं लक्ष सगळं बाहेर जातं आणि आपल्या आतमध्ये भगवंताच्या चिंतनाकडे लक्ष जात नाही. म्हणून तुकोबारा सांगतात, की जो अनुभव आपल्याला आलेला असतो, तो मौनच झाला तर चालेल. पुढचा अभंग आहे 263 नंबरचा अभंग आहे. साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी यांच्या घरी विटाळ, देव भाग्य घरा येती, संपत्ती त्या सकळा, तुका म्हणे ते शरीर, ग्रह भांडार देवाचे. आता तुकोबारायांनी आपल्याला साधन सांगितले, या अभंगामध्ये साधन सांगितले, की जे परमार्थ करायची इच्छा ज्यांना असेल त्यांनी हे दोन जर साधनं केली, ती साधनं कुठली, तर परद्रव्य आणि परनारी याच्यावर लक्ष न ठेवायचं. ते परमार्थ इच्छिणाऱ्या पुढील दोन साधने साधावी. तीही की दुसऱ्याचे धन व दुसऱ्याची स्त्री या दोहाचा विटाळ करा. म्हणजे जर परधन आणि पर नारी याच्यावर जर आपण लक्ष ठेवलं तर आपल्याला पाप लागेल. म्हणून ह्याच्यापासून आपण विटाळ धरायला पाहिजे. म्हणजे हे आपल्या मनामध्ये यायलाच नको. परद्रव्यावर आणि परनारीवर आपलं लक्ष नको. म्हणून तुकोबारा सांगते या दोहाचा विटाळ धरावा. मग त्यांच्या घरी देवाचे भाग्य आणि सकळ संपत्ती येतील. असे जे करतील, म्हणजे हे दोन साधनं जे करतील, म्हणजे जे परद्रव्य आणि परनारीला मानणार नाही, बघणार नाही, लक्ष ठेवणार नाही, त्यांच्या घरी देवाचे भाग्य येईल. म्हणजे भगवान परमात्मा त्यांच्या घरी राहील आणि सकळ संपत्ती त्यांच्याकडे येईल. भगवंत जी काही संपत्ती आहे त्याला जी पाहिजे ती संपत्ती भगवान परमात्मा त्याला देईल, जर आपण या दोन साधना जर अवलंबल्या तर. तुकाराम महाराज म्हणतात, अशा पुरुषाचा देह केवळ देवाचे भांडार आहे. म्हणजे ह्या पुरुषाचा देह जो आहे तो देह देवाचे भांडार गृह आहे. भांडार गृह म्हणजे काय, की एखादी रूम असते त्यामध्ये सगळं भांडार असतं. म्हणजे अन्नधान्याचं भांडार असेल किंवा बाकी सामानाचं भांडार असेल त्याला कोठार म्हणतात. त्या अन्नाचं कोठार किंवा भांडार म्हणतात. त्या भांडारामध्ये सगळे त्या गोष्टी असतात. तसं देवाचं भांडार म्हणजे भगवंताचं भांडार म्हणजे भगवंताबरोबर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याच्या देहामध्ये असतात. म्हणजे त्याला भगवंताकडनं सतत आनंद, समाधान हे सगळं मिळत राहील. तर हे कधी होईल, की त्याला जर भगवंताची प्राप्ती होईल आणि त्याच्या शरीरामध्ये येईल. कधी, तर तो जे दोन साधनं आहेत परद्रव्य आणि परनारी हे जर करत असेल तर त्याला हे मिळतं. या अभंगामध्ये तुकोबारा सांगितलं. पुढचा अभंग आहे, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्माची सुकर, मोहे धावा घाली पाना, नाव घेता पंढरी राम, कोठे न दिसे पाहता, उडी घाली अवचिता, सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची घोटी, आम्हा घाली पाठीकडे, आपण कळीकाळासी भिडे, तुका म्हणे कृपानिधी, आम्हा उतरी नावे मध्ये. यामध्ये तुकोबारायांनी भगवंताच्या अवताराविषयी वर्णन केलेले आहे, की भगवंतांनी जे मत्स्य कुर्मादी जे 10 अवतार घेतले, मत्स्य कुर्म वरा वगैरे जे अवतार घेतले, ते सगळे अवतार जे आपल्यासाठी घेतलेले, या भक्तासाठी घेतलेले. आणि ते अवतार घेऊन काय करतात, मोहे घाली पाना, नाव घेती पंढरी, नावे घेता पंढरी राण. म्हणजे अशा नावाने हाका मारल्याबरोबर त्वरेने धाव घेऊन विठू माऊली परमप्रीतीचा पाना सोडते. जसं त्या गाईला त्या वासरू असतो, ते वासरू जवळ आल्यावर गाई जसे लगेच पाना सोडते त्या वासरूसाठी, आणि ते वासरू ते आईच्या ते दूध पितं, तसं ह्या भक्तासाठी हा देव लगेच पाना सोडतो. म्हणजे हे भक्तासाठी हे देव धावून येतो आणि त्याची सगळी कामं करतो. आणि कुठे न दिसे पाहता, उडी घाली अवचिता. म्हणजे तो भगवान परमात्मा कुठे दिसत नाही आपल्याला, पण त्या भक्तासाठी त्याच्यावर काही अडचण आली, त्याच्यावर काही दुःख आलं किंवा काही त्याच्यावर प्रसंग आला तर लगेच तो उडी घालतो, भगवान परमात्मा उडी घालतो आणि त्याचं रक्षण करतो. म्हणजे आम्हाला या भक्ताचं रक्षण करणारा फक्त भगवान परमात्मा आहे.
आम्ही भक्ती करणार असताना आपल्याला घाबरायची काय गरज नाही, कारण तो भगवान परमात्मा आपलं रक्षण करतो. मागे पुढे उभा राहा हे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. आपल्याला जे काही आपल्यावर आघात येतात त्याचं निवारण करण्यासाठी भक्त परमात्मा सतत आपल्या बरोबर असतो आणि आपल्या बरोबर राहून तो आपलं रक्षण करतो, असं तुकोबारा सांगतात. सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी. भगवान परमात्मा काय करतो, त्या भक्तासाठी सुख ठेवतो, सगळं सुख त्याला देतो आणि दुःख जे असेल तो सगळं काढून घेतो आणि तो स्वतःसाठी ठेवतो. भगवान परमात्मा ते दुःख घेतो आणि सुख सगळ्या त्या भक्तासाठी देतो. आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाचे भिडे. म्हणजे जर समोर काही कष्ट आले, समजा दुःख आलं किंवा काय आलं, तर आपल्याला पाठीमागे ठेवतो आणि स्वतः पुढे जाऊन त्या दुःखाच्या समोर जाऊन त्याचं दुःख घालवतो आणि आपल्याला पाठीमागे ठेवून आपल्याला रक्षण करतो, असं तुकोबारा सांगतात. तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मध्ये. म्हणजे शेवटी तुकाराम महाराज सांगतात, कृपेचा केवळ ठेवा जो पांडुरंग, तो आम्हाला जन्म मृत्यू रूपी संसार नदीतून आपल्या नाम नौकेने पार उतरून नेतो. म्हणजे काय होतं की त्या भवसागरातनं तरून जाण्यासाठी भगवंताची भेट होण्यासाठी आपण या भवसागरातनं तरून जायचंय. तर ह्या भगवंताच्या भेटीसाठी भगवान परमात्मा काय करतो, एक नाव तयार करून त्या नावेमध्ये आपल्याला त्या भवसागर तरून घेऊन जातो आणि तो आपल्या तिथे त्याच्याकडे नेतो. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, कृपेचा तो कृपाळू आहे, कृपेचा केवळ ठेवाच आहे. जो पांडुरंग परमात्मा तो कृपेचा ठेवा आहे आणि तो काय करतो, तो आम्हाला जन्म मृत्यू रूपी संसार नदीतून आपल्या नाम नौकेने पार उतरून नेतो. म्हणजे या नाम नौकेतनं आपण नामस्मरण केलेलं असतं, त्या नाम नौकेतून आपल्याला उतरून त्या पलीकडे नेतो, त्याच्याकडे नेतो. म्हणजे या जन्म मृत्यूच्या पलीकडे आपल्याला घेऊन जातो, म्हणजे आपल्याला मुक्त करतो. म्हणजे सायुज्य मुक्ती जी आहे ती सायुज्य मुक्ती आपल्याला देते. म्हणून माऊलीने सांगितले या हरिपाठामध्ये की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, आणि देवाचे द्वारी उभा क्षण बरी तेणे मुक्ती चारी साधिल्या. म्हणजे जर तुम्ही हरिमुखे म्हणा नामस्मरण जर केलं, तर तुम्ही देवाच्या द्वारामध्ये उभे राहून नामस्मरण जर केलं आणि सतत नामस्मरण जर केलं, हरिमुखे म्हणा, तर पुण्याची गणना कोण करी. तुमचं पुण्याची गणनाच नाही, आणि ती पुण्याची गणना नसल्यामुळे काय होतं की तुम्हाला ती चारी मुक्ती मिळून जातात. सलोपता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. शेवटची मुक्ती सायुज्यता आहे. आणि ही सायुज्यता मुक्ती जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर भगवान परमात्मा आपल्याला सायुज्यता मुक्ती देतो. कधी तर आपल्याला त्या जन्म मृत्यू रूपी संसार नदीतून आपल्याला त्या उतरून त्या पलीकडे घेऊन जातो. आणि त्याप्रमाणे भगवान परमात्मा अवतार ह्यासाठीच घेतो, या भक्ताचं रक्षण करण्यासाठी. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची सवारी. जसं अभंगामध्ये आपण मग बघतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची सवारी, तसं इथे पण ते सांगितलंय की आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी राहणार. म्हणजे याप्रमाणे आपल्याला जे काही भक्ताला जे काही त्रास आहे किंवा दुःख आहे, तर ते सगळं किंवा त्याचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा सतत उभा असतो आणि तो त्या भक्ताचं रक्षण सतत करतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण आपण सतत जर केलं, त्याची भक्ती केली, तर आपल्याला काही घाबरायची कारणच नाहीये. तो आपल्या मागे पुढे उभा राहून आपलं रक्षण करणार आहे. आणि या मृत्यू लोकामध्ये आपलं रक्षण करणारा कोण असेल तर भगवान परमात्मा पांडुरंग आहे, आणि तो आपलं सतत रक्षण करतो. आणि तो रक्षण करतो म्हणून आपण आहोत, आणि आपलं सतत रक्षण करणारा तोच आहे. दुसरं कोणी आपलं रक्षण करणार नाही. तुमचे नातेवाईक वगैरे काहीच करू शकणार नाही, कारण ते त्यांना दुःख आहे, ते तुम्हाला अजून काय ते करणार. त्यांच्याकडे दुःख भरलेलं आहे, ते तुम्हाला काय सुखी करणार आहे, ते काहीच करू शकणार नाही. फक्त तुम्हाला सुख कोण करणार, सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो सुखरूप आहे. आणि तो आणि त्या सुखालागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाई एक वेळ म्हटलेले आहे नामदेव महाराजांनी. जर तुला सुख पाहिजे असेल तर पंढरपूरला जा, एक वेळ तरी पंढरपूरला जा आणि त्या भगवान परमात्माचं दर्शन घ्या, तर तुम्हाला सुख मिळेल, असं नामदेव महाराजांनी त्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे. आणि आता आपली वेळ झालेलीच आहे, तर आज आपण 264 नंबरचा अभंगापर्यंत आपण आलेलो आहोत. आणि आता पुढच्या शुक्रवारी आपण 265 नंबरचा अभंग बघणार आहोत.
तर झालेली सेवा ही भगवान पांडुरंगाच्या चरणी, भगवान हनुमंतरायाच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी आणि तुम्ही सगळ्या संत मायबापाच्या चरणी अर्पण करून सेवेला इथे पूर्ण विराम. तुकाराम 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तो शावे, तो शोनी मद द्यावे पसाय दाने, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिरे जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो तेला हो प्राणीजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरुचे अरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जय अर्णव पियुषांचे, चंद्रमे जय लांछन, मातरंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊ नीती ही लोकी, भजिजो आदी पुरती अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकाये, दुष्ट विजयी होवावे, एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम सर्वे वै सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमा पुण्यात्